हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल लाईफ ऑफ रोमानिया. तर कशा आहात तुम्ही सर्वजण? तर मी तुम्हाला आज पावभाजीची रेसिपी सांगणार आहे. तर सर्वात आधी मी आलू कट केले, नंतर टोमॅटो, नंतर गोबी, फ्लावर म्हणू शकता त्याला तुम्ही. मग मी ते सर्व एका प्लेटमध्ये कट करून ठेवलेत आणि ब्रोकोली पण टाकली. मुलं ब्रोकोली खात नाही सहसा, त्यामुळे मी पावभाजीमध्येच टाकली. आणि ही आहे इथलं बटर, त्या रोमानियामधलं बटर दाखवलं आहे मी तुम्हाला. तर आपण हे सर्व एक एक करून कुकरमध्ये ॲड करूया. आणि टोमॅटो, गाजर हे सर्व मिळतं इथं. हे मी तुम्हाला का दाखवते कारण रोमानियामध्ये पण सुद्धा असे भाज्या मिळतात. खूप जणांचे प्रश्न असतात, हे मिळते का, ते मिळते का, त्यामुळे मी दाखवते का इथे पण मिळतात. बघा, फ्लावर पण आपल्या इथलं सारखंच आहे, फ्रेश आहे, एकदम छान आहे. आणि भाज्या पण खूप लवकर शिजतात, असं काही टाईम लागत नाही जास्त त्यांना शिजायला. तर तुम्ही बघू शकता. तर आपण केक करून सर्व टाकतो आहे. नंतर त्यामध्ये आपण 2 ग्लास ॲड करूया ते शिजण्यासाठी, भाज्या शिजण्यासाठी. आणि टेस्टसाठी मीठ पण टाकूया. आणि मी बटर पण मध्येच टाकलेलं आहे, कारण त्याने पण छान टेस्ट लागते. आणि त्यासोबतच आपण 2 ते 3-4 शिट्ट्या होऊ देऊया, म्हणजे ते चांगलं शिजून जाईल आणि ते लवकर शिजतं, पण काही टाईम लागत नाही. तर बघा, हे किती छान शिजलं आहे, भाज्या सर्व छान झाल्या आहेत. तर आपण एक कढईमध्ये छान बटर घेऊया फोडणी देण्यासाठी. मग थोडं तेल ॲड करूया. हे बघा, इथलं रोमानियामध्ये तेल मिळतं हे. त्यामध्ये कांदा टाकूया. हे आपला कांदा झालेला आहे, गोल्डन ब्राऊन. त्यामध्ये नंतर जिरं जिरं टाकल्यानंतर लसूण अद्रकची पेस्ट टाकली आहे, कारण मला लसूण अद्रकची पेस्ट शिवाय माझं स्वयंपाक होतच नाही किंवा भाजी होतच नाही, कारण त्याची टेस्ट खूप छान लागते. इथे मी थोडंसं मिरचं तळून घेतलं आहे. त्या मिरच्या मस्त राहतात आणि टेस्टी पण असतात. ते माझ्या मिस्टरांना आवडतं, कारण मी भाजी जास्त तिखट बनवत नसतं आणि तिखट जास्त खात नाही. तर मी मिरची पावडर टाकलेली थोडीशी, तुम्ही बघू शकता. हळद टाकली आहे. नंतर त्यामध्ये मीठ टाकलं आहे, कारण आपण शिजताना ऑलरेडी मीठ टाकलं होतं, त्यामुळे आता थोडं मीठ टाकलं आहे. तर हा आहे मसाला. तर गरम मसाला यूज केला आहे, ते बघितलं तुम्ही. MDHचा मसाला आहे, कारण मला काही इथे पावभाजी मसाला मिळाला नाही. आणि हे शिजताना नाही टाकलं आपण हे मटर, कारण ऑलरेडी ते फ्रोझन असतात, ते पाफ्यावर शिजून जातात. तर आपण यामध्ये भाजी ॲड केली आहे शिजलेली. आणि बघा, रेडी आहे आपली पावभाजी विथ बटर. थँक्यू. लाईक, सबस्क्राईब.